तर आमची पॅकिंग होऊन गेली. तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्या बॅग पॅक झालेल्या आहेत. तर आम्ही जातो आहे आता महाराष्ट्राला. तुम्ही पण आमच्यासोबत चला मस्त गाडीने. तर चला जाऊया मस्तपैकी. तर आम्ही आता इथे बस स्टॉपला पोचून गेलो आहे. माझी मम्मी पुढे चालते आहे, माझा भाऊ मस्त बॅग घेऊन चढतो आहे. तर त्याने बॅग मस्त वरती आरामात उचलून घेतली आहे. मम्मी आणि माझा भाऊ पुढे जाते. हे राहिलं झुडिओ. कपड्यांची कलेक्शन बघू शकता तुम्ही किती छान छान आहे. मम्मीने मस्त एक हँडबॅग घेऊन घेतली आणि माझ्याकडे मोठा ओझा देऊन दिला आहे. आणि माझ्या भावाने पण मस्त ट्रॉली बॅग घेऊन घेतली. दोघं आरामात चालत आहे. तर आता आपण बस स्टॉपकडे वळतो आहे. तर चालतो आहे हळूहळू हळूहळू वाटचाल चालू आहे बस स्टॉपच्याकडं. माझा भाऊ फोनवर बोलतो आहे मम्मीसोबत आणि मम्मी चालती आहे. मम्मी बघत होती की मी येते की नाही. तर आम्ही बसमध्ये येऊन गेलो आहे. तुम्ही बघू शकतात आमची बस. आम्हाला लास्ट सीट भेटलेलं रिझर्वेशन करूनही. मालेगाव पाटण म्हणून आहे त्याच्यात आम्ही बसलो आहे. मम्मी बसली आहे. मी फ्लॅशलाईट ऑन केला तर तुम्हाला दाखवते बघा आमचं सगळं सामान. आणि हे इकडं मागचं सीट आहे. मी तर खालीच बसली आहे. तर आम्ही पोचलो गावी. बघू शकता किती छान व्ह्यू आहे गावाचा. आणि आम्ही मळ्यात जातो आहे. आम्ही ज्यांच्या घरी जातो आहे माझे मामा मामी ते मळ्यात राहतात. तर आम्ही आता मळ्यातून पायी पायी चालत घराकडे जातो आहे. तुम्ही बघू शकता माझा भाऊ आहे हा मोठा. आणि हे आहे आपल्या गावाकडचं व्ह्यू. किती सुंदर व्ह्यू आहे मॉर्निंगचा. मस्त सनलाईट येतो आहे. कोंबडी आहे खाली. आणि छानपैकी असं मस्त वातावरण झालं आहे. खूप जास्त थंडी होती इकडं आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा. आणि मला इकडचं ॲटमॉस्फिअर खूपच आवडलं. खूपच सुंदर. म्हणजे असं वाटत होतं की वाव किती छान इथंच थांबून जावं. खूप सुंदर आहे. आणि हे नारळाची झाडं. इकडची शेती म्हणजे वाव खूपच सुंदर शेती केली होती. सगळीकडे ग्रीनरीच ग्रीनरी. आणि मस्त असं सनलाईट येतो आहे इकडून. आजूबाजूला जंगल होतं पूर्णपणे आणि शेती देखील होती. आणि मस्त आम्ही तिथून मधून असं मस्त चालत होतो. शेतामध्ये जास्त करून लोकांनी कांदे पिकवले होते. कांद्याचं बीज लावलेलं दिसत होतं. बघू शकता तुम्ही छोटे छोटे कांदे रोपलेले होते शेतात. आणि आजूबाजूला झाडं. माझी मम्मी आणि भाऊ चालतो आहे मस्तपैकी. वातावरण एकदम मस्त मोकळं दिसतं आहे. हे नारळाची झाडं मला खूपच आवडलेत म्हणून मी परत परत त्यांना शूट करत होते. वातावरण किती क्लिअर. हाय हे मी आहे. आणि मी स्वतःला शूट करत होते. ही राहिली शेती. तर ही माझ्या मामांची शेती आहे. माझी मम्मी आणि माझी मोठी आई आहे. ते पपईचं झाड जे दिसते ना तुम्हाला बघू शकता तुम्ही. तिथून माझी मम्मा पपई तोडत होते. हे बघा माझी मम्मा पपई तोडत आहे. आणि ही माझी मोठी आई आहे. माझी मोठी आई केस विंचरत आलेली आणि मला बोलली की आमचा फोटो काढ पपई घेऊन. तर ही एवढी सगळी शेती माझे जे चुलत मामा आहेत म्हणजे त्यांची माझे मोठ्या आईचे भाऊ आहेत ते. तर त्यांच्या घरी लग्न होतं म्हणून आम्ही आलेलो. ती सगळी झाडं होती मस्त जास्वंदीची लिंबूची वगैरे. असं अंधार असल्या कारणाने मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू नाही शकली. हे बघा गुलाबाची झाडं होती इथं मस्त. पण फुलच नव्हतं. फुल तोडून घेतलं आहे कोणीतरी. पुढे दाखवते बघा अजून मस्त आहे. नारळाची झाडं लावली आहेत. किती उंच आहे. आपण चढू नाही शकणार. खूप सारी झाडं होती अशी. तर माझी मम्मी आणि माझी मोठी आई पुढं चालत आहे. ते मला सांगत होते की चल तुला दाखवतो सगळी झाडं. इकडे पुढे ये पुढं शूट कर म्हणून. मम्मीच्या पायात काटा रुतल्यामुळे मम्मी थांबून गेले. मोठी आई पुढं चालते आणि मी पण त्यांच्या मागं चालत होते. हळूहळू शूट करते सगळं काही. ही कांद्याची चाळ आहे. इथं जे कांदे निघाले आहेत रोप ते कांदे इथं ठेवले होते. आणि सगळं असं पाईप वगैरे शेताचं सामान आहे असं सगळं ठेवलं होतं त्यांनी. त्यांचं खूप मोठं शेत आहे. खूप मोठी बागायत जमीन आहे त्यांची. तर मोठा विस्तारात पसरले. हे लिंबूचं झाड होतं. माझी मम्मी तर बोलली आमचं लिंबूच्या झाडाजवळ माझा फोटो पाड. तर मी त्यांचा फोटो पाडत होते.
हे बघा, हे बघू शकता तुम्ही, इथं मस्त गाय होते. हे गायचे पिल्लू आहेत आणि ते मस्त चारा खात होते तिघंजण. तर मला खूप आवडलं की ते त्यांना बघून. हे मोठं झाड होतं, कसलं होतं माहीत नाही, पण छान आहे. किती सुंदरपणे ते खात आहे चारा. मला भीती वाटत होती की ते इकडं नको यायला म्हणून, तर मग मी तिथून वाटचाल केली आणि पुढं गेली. हा जेवढा पण एरिया आहे हा सगळा त्यांचाच आहे. मस्त मोकळं वातावरण होतं आणि मस्त मोकळा स्पेस होता हिरायला फिरायला, तिथं चालायला वगैरे. मोबाईल व्यवस्थित पकडू नाही शकली म्हणून. वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. इथं तो त्यांची विहीर होती आणि म्हशी वगैरे पण आहे. तर तो जो गेट आहे तिथून एंट्रन्स आहे त्यांचा. आणि हे पूर्ण त्यांचंवाला. आम्ही डान्स करत होतो, माझी मम्मा, माझी बहीण, माझी बहिणीच्या मुली, माझे जिजू वगैरे, आम्ही सगळे काही. तर मस्त मजा केली आम्ही हल्दीच्या नाईटला. डान्स वगैरे केला सगळ्यांनी आणि खूप